सोलापूर शहर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित दमदार आमदार देवेंद्र कोठे यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने फटाके फोडत गुलालाची मुक्त उधळण करत मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला। नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड यांनी फेटा बांधून मिठाई भरवत पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। दरम्यान रेल्वे लाईन्स येथील किसन जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी देवेंद्र कोठे यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल हातात राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन देवेंद्र कोठे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देत गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करून महिला कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। या प्रसंगी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत विजयाचा जल्लोष साजरा केला। मुरारजी पेठ येथील राधाश्री निवासस्थानी देवेंद्र कोठे यांच्या पत्नी मोनिका कोठे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार देवेंद्र कोठे यांच्या भगिनी डॉक्टर सौ राधिका चिलका, सौ धनश्री विनायक कोंडाल तसेच कोठे परिवारातील सदस्यांना गुलाल लावत मिठाई भरवून किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या। तसेच यावेळी राधाश्री बंगल्यासमोर सोलापूर शहर मध्यचे नवनिर्वाचित आमदार देवेंद्र कोठे यांचे आगमन होताच त्यांचे जंगीत स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी नवनिर्वाचित दमदार आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, माझ्या ऐतिहासिक विजयामध्ये इच्छा भगवंताची परिवार हा किंगमेकरची भूमिका बजावतो। इच्छा भगवंताची परिवाराचे सर्वेसर्व आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांचे आशीर्वाद मला लाभले, त्यामुळेच आपल्याला ऐतिहासिक विजय मिळाला असल्याचे ते म्हणाले। गेल्या अनेक वर्षांच्या राजकारण आणि समाजकारणानंतर प्रथमच स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या आशीर्वादाने देवेंद्र कोठे यांनी ऐतिहासिक विजय मिळवला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी राष्ट्रवादी आणि इच्छा भगवंताची परिवाराने विजयासाठी रणनीती आखून विजयश्री खेचून आणण्यात प्रामाणिकपणे काम केले। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ, सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि इच्छा भगवंताची परिवाराने एक दिलाने मताधिक्य मिळवण्यासाठी एकत्रितपणे काम केल्याचे दिसून आले। राष्ट्रवादी महिला याप्रसंगी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, राष्ट्रवादी महिला पदाधिकारी रुक्मिणी जाधव, शहर सरचिटणीस संगीता गायकवाड, लक्ष्मी पवार, सुनीता बिराजदार, राजश्री जाधव, राष्ट्रवादी शहर सचिव अमोल जगताप, अंबादास जाधव, शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, शहर सरचिटणीस निलेश कांबळे, रोहेश जाधव, राम गायकवाड, शुभम हत्तुरे, तुषार गायकवाड, बिटला दिगंबर कुणगिरी यांच्यासह इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विधानसभेच्या निवडणुकीचा निकालाचा आजचा दिवस सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीचे उमेदवार देवेंद्रदादा कोठे, त्याच पद्धतीनं सोलापूर शहर उत्तर विधानसभेसाठी महायुतीचे उमेदवार माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक, शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आदरणीय सुभाष बापू देशमुख, सोलापूर शहराच्या अंतर्गत तिन्ही महायुतीचे उमेदवार महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या योगदानामुळं भरघोस अशा मताधिक्यांनी या तिन्ही उमेदवारांचं आज विजय झालेला आहे। राज्यामध्ये ज्या महायुतीच्या बाजूने आज कल आला, त्या कलचा विचार पाहता राज्यभरातील लाडक्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद या महायुती सरकारला दिलेला दिसून येत आहे। राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, त्याच पद्धतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, या राज्यातील महायुतीच्या तिन्ही शिलेदारांच्या नेतृत्वाखाली राज्यभरामध्ये महायुतीचे जवळपास 230चा आकडा हा पार केलेला आहे आणि महाविकास आघाडीचं संख्याबळ हे नगण्य संख्याबळ दिसून येत आहे। याचाच अर्थ असा होतो की राज्यात जे महायुती सरकारनं विविध विकास कामं केलेली आहेत, विविध योजना ज्या आणलेल्या आहेत, आत्ताच त्याचा उल्लेख केला, लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, शेतकऱ्यांसाठीच्या ज्या योजना असेल, विविध असे विकासाच्या योजना
महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जे महायुती सरकारनं दिलं त्याचं यश या ठिकाणी दिसून येत आहे. राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब या दोघांच्याही नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी पक्षाचं स्ट्राईक रेट हा अधिक गतिमानतेने वाढलेला दिसून येतो. कारण राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 56 जागा लढवल्या. 56 जागेपैकी जवळपास 42 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे निवडून आलेले आहेत. महायुतीचे उमेदवार देखील चांगल्या पद्धतीने निवडून आलेला कल या ठिकाणी दिसून येत आहे. विशेषतः अजितदादांचं नेतृत्व कौशल्य महाराष्ट्र राज्यानं मान्य केलेलं हे दिसून येत आहे. ऑल इंडियाचे कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांचं योगदान या ठिकाणी दिसून येत आहे. मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्यानं राष्ट्रवादीची भूमिका या ठिकाणी प्रखरपणे आपल्या माध्यमांसमोर मांडत आहे. महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या तिघांनी नेत्यांनी सोलापूर शहरामध्ये महायुतीचे जे 3 उमेदवार दिले होते त्या तिन्ही उमेदवाराला आम्हा सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, महायुतीच्या घटक पक्षांनी भरभरून असा त्यांचा सक्रिय पद्धतीने काम करून या ठिकाणी विजयश्री मिळवून दिलेला आहे. मला आवर्जून शहर मध्यच्या बाबतीत आवर्जून उल्लेख करू वाटतोय. शहर मध्य बाबतीत मी ज्या परिसरामध्ये प्रतिनिधित्व करतो त्या परिसरामधील सेटलमेंट परिसर असेल, रामवाडी परिसर असेल, लिंबेवाडी असेल, विजापूर नाका असेल, हिराणा वस्तीचा परिसर असेल, लिंबेवाडीचा भाग असेल, या तमाम भागातील जनतेचा मी मनस्वी राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता, राष्ट्रवादीचा एक पदाधिकारी म्हणून मी स्वतः असेल, आमच्या सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल आणि आमच्या तमाम इच्छा भगवंताच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचा साष्टांग दंडवत घालून हात जोडून त्यांना वंदन करतो. कारण त्यांच्या आशीर्वादामुळं, त्यांच्या प्रेमामुळं, त्यांनी दिलेल्या योगदानामुळं आज शहर मध्यचा निकाल या माझ्या भागातून बहुगोच असं मताधिक्य आदरणीय देवेंद्रदादा कोटेंना दिसून आलेलं आहे. त्याच पद्धतीनं माझ्या भागामधील कैकाडी समाज असेल, माझ्या भागामधील पामलूर समाज असेल, माझ्या भागामधील तकारी समाज असेल, या तिन्ही समाजामधील प्रमुख नेते मंडळी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, सर्व समाज बांधव असतील आणि माझ्या परिसरातील संपूर्ण भटका विमुक्त समाज असेल, या सर्व समाज बांधवांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण प्रचाराच्या काळामध्ये आपण आदरणीय देवेंद्रदादा कोटेंना समर्थन दिलं. त्या समर्थनामुळं आज देवेंद्रदादा कोटे या ठिकाणी सक्षम पद्धतीनं चांगल्या मताधिक्य घेऊन या ठिकाणी विजयश्री प्राप्त केलेला आहे. त्यामुळं मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागातील सर्व घटकांचा, सर्व अनुयायांचा आणि सर्व तिन्ही विशेष करून कैकाडी समाज, तकारी समाज, पामलूर समाज आणि सर्व भटक्या विमुक्त समाजाचा मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी या विजयामध्ये माझे मोची समाज बांधव देखील निर्णायक भूमिकेमध्ये आहेत. त्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवला, सक्रियपणाने भाग घेतला. निश्चितपणानं या सगळ्या बाबींचा मी सर्व समाज बांधवांचा, राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांचा, सर्व अनुयायांचा मनस्वी आभार व्यक्त करतो. हात जोडून सर्वांना पुनश्च एकदा दंडवत घालतो आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्ते या नात्यानं मला निवडणुकीच्या कलमध्ये जो दिसून आला, माझ्या भागातील काँग्रेस पक्षाचे काही उत्साही कार्यकर्ते त्यांनी माध्यमांसमोर येऊन काही मनोगत व्यक्त केलं, समाजाबद्दलचं काही मत व्यक्त केलं. त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण चिंतन करणं गरजेचं आहे. कारण कल जनतेचा, आपल्या भागाचा, आपल्या समाजाचा, महायुतीचे जे नेते आहेत आदरणीय अजितदादा, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विकास कामाच्या जोरावर लोकांनी सर्वांनी भरभरून मतदान केलेलं आहे. त्यामुळं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे असं मी माझं मनोगत व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी प्रेम दिलात, आशीर्वाद दिलात त्याबद्दल मनस्वी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.